नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी आपल्या अकबर बिरबलाच्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट घेऊन आलेली. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्हाला जर या अकबर बिरबलाच्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आपण अकबर बिरबलाची गोष्ट पाहणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे शिपाई झाला मौलवी. काय नाव आहे गोष्टीचं? शिपाई झाला मौलवी. पाहूयात. अकबर बादशाच्या दरबारात एक करीम नावाचा सेवक काम करत होता. त्या करीमला खूप इच्छा होती की सगळ्यांनी आपल्याला मौलवी म्हणावे. मग पण हा ठरला एक मूर्ख शिपाई, याला कोण मौलवी म्हणणार. म्हणून करीम एकदा बिरबलाकडे गेला आणि बिरबलाला म्हणाला, बिरबल साहेब, तुम्हाला लोक हुशार म्हणून समजतात. तुम्ही अशी काहीतरी जादू करा की ज्याच्यामुळे सगळे लोक मला मौलवी साहेब असं म्हणतील. बिरबल स्वतःशीच हसला आणि म्हणाला, अरे करीम, तुला काय अशी इच्छा झाली मौलवी म्हणून घ्यायची? त्यावेळी तो म्हणाला, म्हणजे काय, दरबारातला शिपाई म्हणून मला काही मान आहे का? अजिबात नाही. मौलवी साहेब म्हटलं की कसं मला मान मिळेल? त्यावर बिरबल म्हणाला, अरे काहीतरी शिकला आणि खरोखरीच मौलवी झाला तर लोक आपोआप मौलवी साहेब म्हणावे लागतील. त्याच्यावर करीम म्हणाला, छे छे महाराज, मला आता शिक्षण वगैरे काही करायला सांगू नका, पण हा तजवीज मात्र करा की लोकांनी मला कुठल्याही परिस्थितीत मौलवी साहेब म्हटलेच पाहिजे. बिरबलाने थोडा विचार केला आणि त्यांनी त्या करीमला सांगितलं, बरं मी सांगतो, ते जर केलं तर मात्र नक्की काही दिवसात लोक तुला मौलवी साहेब म्हणू लागतील. करीम म्हणाला, हो हो, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, पण मला काही दिवसात लोकांनी मौलवी साहेब म्हणायलाच पाहिजे. बिरबल म्हणाला, ठीक आहे, तू एक काम करायचं, आता आजपासून पुढे तुला कोणीही मौलवी साहेब म्हटलं की त्याच्या मागे दंडा घेऊन लागायचं, मारायला. कबूल? करीमला काहीच कळेना. तो म्हणाला, बिरबल महाराज, असं का उलटा सांगताय? मला लोकांनी मौलवी साहेब म्हणावे अशी माझी इच्छा आहे, आणि लोकांनी मौलवी साहेब म्हटलं की त्यांच्या मागे मी काठी घेऊन मारायला हा काही उपाय सांगता? बिरबल म्हणाला, हे बघ करीम, मी जे सांगेन ते तू करणार असशील तरच मी तुला उपाय सांगेन. त्यावर करीम म्हणाला, बरं बरं महाराज, तुम्ही सांगाल तसं मी करेन. असे म्हणून करीम बाहेर निघून गेले. त्यानंतर त्याच्यानंतर बिरबलाने दिल्लीमधल्या सगळ्या पोरा सोरांना एकत्र केलं आणि त्याला सांगितलं, अरे तो दरबारातला करीम आहे आहे ना, तो तुम्हाला दिसला की तुम्ही त्याला मौलवी साहेब म्हणून चिडवायचं का? आणि एकदा त्याला का मौलवी साहेब तुम्ही चिडवलं की बघा कसा तो चिडून तुमच्या मागे लागतो. तुम्हाला खूप मजा येईल. मग काय, मुलांना तर आयतीच मजा करायला मिळणार होती. दुसऱ्या दिवशी करीम जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावरून जायला लागला तेवढ्या सगळ्या पोरांनी ओहो ओहो मौलवी साहेब, ओहो मौलवी साहेब, काय म्हणता, असं करून त्या चिडवायला सुरुवात केली. आणि करीमने बिरबलाने सांगितलं होतं त्याप्रमाणे हातात सोटा घेऊन त्या मुलांच्या मागे लागायला सुरुवात केली. तो त्यांना मारायला उठवायला लागला. असं बरेच दिवस हा खेळ चालू होता आणि प्रत्येक वेळेला कोणीतरी मौलवी साहेब असं म्हटलं की हा करीम सोटा घेऊन त्या माणसाला मारायला निघायचं. असं करत करत 2-3 महिने गेले. मुलांनी जशी त्याला मौलवी बोलायला सुरुवात केली तशी हळूहळू मोठ्या माणसांनी सुद्धा करीमला मौलवी साहेब काय म्हणताय अशी त्याची गंमत सुरू केली. आणि बघता बघता 3 महिन्यांमध्ये लोक करीमचे मूळ नाव विसरले आणि सगळेजण संपूर्ण दिल्लीतले लोक करीमला मौलवी साहेब म्हणूनच ओळखायला लागले. हे झाल्यानंतर एकदा बिरबलाने करीमला परत बोलावलं आणि बिरबल करीमला म्हणाला, आता एक काम करायचं, उद्यापासून कोणीही मौलवी साहेब म्हटलं की काठी घेऊन त्यांना अंगावर मारायला न धावता अगदी रुबाबात धन्यवाद शुक्रिया असं म्हणावं. करीमला काही कळेच ना. आताही असं का सांगत आहे तुम्ही? त्यावर बिरबल म्हणाला, उद्यापासून बघ म्हणजे कळेल. दुसऱ्या दिवशी पासून जेव्हा करीम रस्त्याने जायला लागला त्याला सगळे दिल्लीकर त्याला बघून हसून काय
मौली साहेब आज इकडे कुठे काय, मौली साहेब काय, मौली साहेब असे करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न करायला. पण आज मात्र झालं उलटच. आज या नवीन मौलवी साहेबांनी सगळ्यांना हसून शुक्रिया द्यायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळे झालं काय, त्या दिवसापासून करीम मौली साहेब जो झाला तो कायमचा. तर अशा प्रकारे बिरबलाने करीमचा मौली साहेब कसा केला हे आजच्या आपण कथेमधून जाणून घेतलं. जर तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.